सोलापूरच्या आष्टी तालुक्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। दहिटणे गावातील लक्ष्मण गवसाने आणि कारी गावातील शरद गंभीर अशी या दोन्ही शेतकऱ्यांची नावे आहेत। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलले। अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिकं नष्ट झाली आणि त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला। झी 24 तास बळीराजाला आवाहन करतोय, बळीराजा, अशा संकटात तू खचून जाऊ नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत। असा टोकाचा निर्णय तू घेऊ नकोस, या संकटातून आपण सगळे मिळून मार्ग काढू। हे दिवसही जातील, तू पुन्हा नव्या दमानं उभा राहा, तुझ्या कष्टात आमची साथ सदैव राहील। तर सोलापूरमध्ये ही धक्कादायक घटना, एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। गळफास लावून या दोन्ही शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। बार्शी तालुक्यातील ही घटना, आभाळ फाटलेलं आहे, शेतकऱ्यांचं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यातच कर्जबाजारीपणा आणि या दोन्ही संकटांना कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। तर लक्ष्मण गवसाने आणि कारी गावातील शरद गंभीर अशी या 2 शेतकऱ्यांची नावे आहेत। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं। गळफास घेऊन या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे।